ऑनलाईन भडकाऊ भाषण हे वास्तविकपणे हिंसा वाढवण्याचं काम करीत आहे. हे उद्गार आहेत संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांचे, एंटोनिओ गुटेरेसचे. तसेच याही पुढे जाऊन त्यांनी राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी धर्माधारित तेढ लोकांमध्ये पसरवणे कमी केले पाहिजे, असे विधान केले आहे. गजब बेइज्जती है. तर आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं बोलण्यापाठीमागे कारण काय? बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. उसके धंधे के बारे में क्या जानते हो? तर विषय असा झाला आहे की 2022मध्ये पाकिस्तान व चीन यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये पाकिस्तान राजदूत मुनीर अकरमने 15 मार्चला इस्लामोफोबियाच्या विरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करावा हा प्रस्ताव मांडला. आणि हा प्रस्ताव ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन असलेल्या 57 देशांनी तसेच चीन, रूससह इतर 8 देशांनी वोटिंग करून पारित केला. बऱ्याच मुस्लिम बहुसंख्य देशांनी याला पाठिंबा दिलेला आहे व त्यांच्या मते मुस्लिम अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार केला जातोय व त्याचा पूर्णपणे निषेध व्हावा या हेतूने हा दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे. भारताची भूमिका UN अँबॅसेडर असलेल्या रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये ठामपणे मांडली. अशा स्वरूपाच्या धर्माधारित मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्राने स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे, तेही इतर धर्मावर अन्याय न करता. कारण यामुळे शांतता व समृद्धीच्या नावाखाली आपल्यामधील एकता वाढण्याऐवजी मतभेदांची दरी आणखीनच वाढत जाईल, अशी टीका रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केली. ये बड़ी अच्छी बात कही आप. जेव्हा इस्लामोफोबियाबद्दल बोललं जात आहे तेव्हा रिलिजिओफोबियाबद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे. जेथे हिंदू, बौद्ध, शीख मायनॉरिटी आहेत त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचा देखील विचार केला पाहिजे. तर संपूर्णपणे विचार करता भारताने यामध्ये जरी आपली अलिप्ततावादाची भूमिका बजावली असली तरी फक्त एकाच धर्माचा विचार न करता इतर धर्मावरही होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोललं गेलं पाहिजे, अशीही कडक शब्दात टीका केली आहे. मित्रांनो, भारत हा युनिटी इन डायव्हर्सिटीचं प्रतीक आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या भारताच्या भूमिकेवरून त्याची प्रचिती अनुभवायस मिळाली. व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, आज येथेच थांबूयात. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.